माझ्या ताईंनो, इथे बसलेल्या ज्या सर्व मुली आहेत त्या मला बहिणीसारख्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघेन तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघेन तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळे समजू नको स्वतःला, दुबळे समजू नको स्वतःला. जिजाऊंची तू लेख आहे, जिजाऊंची तू लेख. इथे बसलेल्या मुलींना माझा एक प्रश्न आहे. बाबा नमस्कार. काही जण बोलले गणेश जयंती आहे, मला मोठ्याने प्रतिसाद हवा. मी परत एकदा विचारलं, आज काय आहे? एक उडून बोलतो आज व्हॅलेंटाईन डे. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजांना, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जे अथांग आहेत सागरा समान, ज्यांचे छत्र म्हणजे आभाळा समान, ज्याच्या सूर्याची शान, मराठी मुलकाचा धगधगता स्वाभिमान, आणि कायजाय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्यांचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं, त्या राज्यमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत तुकोबा. आणि ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतातच असे नाही. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतातच असे नाही. काही क्षण विसरून भंता विसरता येत नाहीत असा आजचा हा क्षण आहे. आजच्या दिवशी 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडविणारे आधी असे जन्मले ना कुठे, झुकविले त्या हिमालया, पुजतो आम्ही शिवराया. सण होणार नाही स्वराज्याची फरेब, जातीवंत हृदयात आमच्या धडकतात आऊसाहेब. विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराज आठवले की डोळ्यातले आसू आपोआप ठरतात. अरे जिथे पडती पावले आमचे त्याच इतिहासाच्या वाकट तर नाही पण मोडणारी नाही मराठा. अहो पण मराठा नेमका म्हणायचं तरी कोणाला? आपण एक विशिष्ट प्रकारची जात होतो, पण मराठा म्हणजे म्हणायचं तरी कोणाला? जो मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही ना, तोच खरा मराठा. मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या. जयंती का साजरी करावी हा एक मुद्दा आहे. जयंती सगळ्यांच्या साजरा करतो, आपलाही होणार का आपण मेल्यावर? अहो जे देशासाठी जनतेसाठी लढले ना त्यांच्या जयंत्या साजरा होतात, पण त्या काही नीट होताना दिसत नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा वारसा दिला आपल्याला, पण आपण काय करतोय? शिवजयंती अशी साजरी करतोय. खूप दुर्दैवाची बाब आहे. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊ मासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यावेळेस मावळे कट्टर होते. हो आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे? आजकालची बहुतांश तरुणकारती 31च्या रात्री गडकोट किल्ल्याच्या पायथ्याशी जर का डर्टी मनाने पार्टी करत असतील ना, तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हाही एक विचार करण्याची बाब आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. शंभूराजांची जन्मतारीख काय? इथे बसलेल्यांनी सांगा मला. शंभूराजांची जन्मतारीख काय? नाही ना माहीत? म्हणूनच सांगतो. मी 7 फेब्रुवारी पासून निरीक्षण करतो. 7 फेब्रुवारी पासून ते आजपर्यंत कोण कोणाला फुल देतय, कोण कोणाच्या कांदाखाली मारतय, कोणाला लाता मारतय. ते स्लॅब डे, किक डे तुम्हाला माहिती असतात, पण छत्रपती संभाजी महाराजांची जन्मतारीख माहित नाही.
ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. मी गेले काही दिवस काही 5वी ते 7वीच्या मुलांना निरीक्षण करतो. एकामेकाच्या लाथा मारताय, कानाखाली ओढताय. विचारलं मी एकाला, बाबा काय आहे नेमका विषय काय? माझ्या कानाखाली मारून गेला आणि बोलतात किक डे आहे, स्लॅब डे आहे. हे डे मी तुम्हाला माहिती आहे, पण छत्रपती संभाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराजांची जन्मतारीख माहित नाही. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आता तरी लाज बाळगा, कुठेतरी मनाजवळ लाज वाटू द्या. गेल्याच आठवड्यात रिंगणात आमचं नाटक होतं. मी नाटकाला गेलो होतो. त्याच्यामध्ये मी एक प्रश्न विचारला. गणेश जयंती होती त्या दिवशी. त्यांना विचारलं, बाबा नमस्कार काय? काही जण बोलले गणेश जयंती आहे. मला मोठ्याने प्रतिसाद हवा. मी परत एकदा विचारलं, आज काय आहे? एक कुठून बोलतो, आज व्हॅलेंटाईन डे. माझ्या ताईंनो इथे बसलेल्या ज्या सर्व मुली आहेत त्या मला बहिणीसारख्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघेन तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राचे वाघेन तू भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको स्वतःला, दुबळी समजू नको स्वतःला. जिजाऊंची तू लेख आहे, जिजाऊंची तू लेख. मी विचारलं, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय? उत्तर काय आलं माहितीये? हा माहितीये, 18 फेब्रुवारी. हा आपला महाराष्ट्र. ज्या राजांनी आपल्या महाराष्ट्राला एवढं दिलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यांची जन्मतारीख माहित नाही. याच्यासारखं दुर्दैव नाही, दुर्भाग्य नाही. अहो, तो इंग्लंडचा राजा, किंग ऑफ इंग्लंड आपल्या देशाच्या दौऱ्यावर आला होता. आपल्या काही गाठ नेत्यांना विचारलं होतं, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचंय की गोल्डन टेम्पल, सोन्याचं मंदिर बघायचं? तेव्हा तो इंग्लंडचा राजा देखील म्हणाला होता, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल पण नाही बघायचं आणि ते गोल्डन टेम्पल, सोन्याचं मंदिर पण नाही बघायचं. मला फक्त माझ्या राज्यात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड बघायचा. एवढा मोठा राजा होऊन गेला आपला. तिच्यावर ब्रिटिशांनी लिहिलं, इंग्रजांनी लिहिलं, पण आपल्याला नाही कळला तेवढे मोठे राजे होते आपले. पुतळे उभारतात सरकार. त्यापेक्षा इतिहास आला ना जगाच्या पुढे. आजकालचे आपले नेते मंडळी आपल्याला दोनच गोष्टी सांगतात. एक अफजल खानाचा पोट, दुसरं शाहिस्ते खानाचा पोट. त्याशिवाय आपल्याला जरा देखील इतिहास शिकवला जातो. काही लोक बोलतात मला शिवाजी महाराजांचं. त्यांना मी सांगतो, ज्याला बाई बहीण म्हणून कळाली ना, तो तुकाईचा ज्ञाना झाला. ज्याला बाई मैत्रीण म्हणून कळाली ना, तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाई पत्नी म्हणून कळाली ना, तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाई आई म्हणून कळाली ना, तो जिजाऊ मासाहेबांचा छत्रपती शिवराय झाला. छत्रपती शिवराय. पण आपल्याला नाही कळालं केवढे मोठे राजे होते. जगाच्या वाटीवर अनेक राजे आले, अनेक राजे गेले, अनेकांचे साम्राज्य उभे राहिले. कित्येकांची साम्राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तुमच्या आमच्या स्वराज्यापेक्षा कितीतरी मोठी होती. पण जगाच्या पाठीवर 350 वर्षानंतरही आज पण छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं की अभिमानाने कुठून येतो, हे त्यांनी कमावलं. जगाच्या पाठीवर एवढे राजे आले, पण चारित्र्यवान राजा ही पदवी आजपर्यंत कोणालाच मिळाली नाही. ही पदवी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. शाहिस्ते खानाचे बोट कापले सगळ्यांना माहिती आहे ना, सांगायची गरज नाहीये. त्याच्यानंतर काय झालं ते सांगतो. शाहिस्ते खानाची बोट कापली. शाहिस्ते खानाची बहीण त्याच्या जवळ आली. हुजूर, हुजूर गजब हो गया, वो नराधम सिवा मेरी छोटी बेटी के उठा के ले गया. त्यावेळेला तो शाहिस्ते खान काय बोलतो बघा. शाहिस्ते खान म्हणाला, ए पगले चुप कर, ए पगले तू चुप कर. वो सिवा किसी की गर्दन काट सकता है, वो सिवा किसी की उंगली नाप सकता है, लेकिन वो सिवा किसी लड़की पर हाथ नहीं डाल सकता. किती विश्वास होता हो शत्रुता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर.
मला आहे ना आपल्या भारताचे एज्युकेशन सिस्टम, भारताची शिक्षण प्रणाली कधीच आवडलेली नाही. शिकतोय, मी शिकतोय, मार्क मिळतात, पण मला ही शिक्षण प्रणाली जरा देखील आवडत नाही. हे मी ठामपणे सांगतो. याचं सगळ्यात मोठं कारण काय माहितीये? आपल्याला आपले एवढे मोठे राजे येऊन गेले, तर तुम्ही बाहेरच्या देशात गेलात ना, छत्रपती शिवाजी महाराजांना पुस्तकं काढतात लोक, पण आपल्याच महाराष्ट्रात ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यांच्या चौथीचं पुस्तक सोडून शिवाजी महाराजांचा इतिहास गायब गेला कुठे? मला इतिहास हा विषय चौथी सोडून कधीच आवडलेला नाही. अहो, इतिहास हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवत नाही. हा कोणता इतिहास आहे? अहो, ज्या राजाने आपलं आयुष्य झटवलं, आपल्या पराक्रमाने आपल्याला आपलं हिंदवी स्वराज्य दिलं, त्या राजाविषयी माहिती आज बलात्कारासारखे प्रकरण झालेले दिसतात. याच्या सगळ्यात महत्वाचं जे मूळ आहे ना, ते आपली शाळा आहे. आपल्या शाळेविषयी अफजल खान, शाहिस्ते खान, काजल खान यांच्या वंशावळ दिले जातात मोठ्याच्या मोठे. मी एकदा भाषणाला गेलो होतो. मी कोणत्या धर्मावर टीका करत नाही. एकदा मी भाषणाला गेलो होतो. त्यावेळेला एक मुलगी होती, ती टिपू सुलतान विषयी बोलत होती. टिपू सुलतान माहितीये कोणाला इथे? त्यांनी काय केलं तुम्हाला माहितच असेल. तो सगळ्यात सोडून द्या, म्हणून आपण त्याला मोजलं जातो. पण ती मुलगी टिपू सुलतान विषयी चांगल्या गोष्टी सांगितली. आणि आपण ज्यांच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज घडले त्यांना नाही का छत्रपती शिवाजी जन्मतारीख, शंभूराजांची जन्मतारीख नाही माहिती. ज्यावेळेस दुर्भाग्य नाहीये आणि व्हॅलेंटाईन डे चॉकलेट डे साजरे करतात. व्हॅलेंटाईन डे चॉकलेट डे भिकाऱ्यांची लक्षण हे आपला नाही. आपला फक्त एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती. हल्लीच राम मंदिर झाले, खूप अभिमान वाटला. राम मंदिर तयार झालं. आता आपल्या भारताची ओळख ही प्रेमाचे प्रतीक असलेलं ताजमहल नाही, तर आपल्या हिंदूंचे प्रतीक असलेलं ताजमहल आपल्या राम मंदिर ओळख. पण कुठेतरी एक खंत आहे, ज्याच्यामुळे आज सुरक्षित आहेत मंदिरावर कळस आणि घरातली तुळस. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांची परिस्थिती काय आहे? तिथे लोक जातात, असा मोठा हात काढतात, त्याच्यात इकडे आपलं नाव लिहितात, इकडे अजून एखादं नाव लिहितात आणि असा बांध काढतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ह्याच्यासाठी स्थापन केलं का? आणि आज आपण हे करतो. जर तुम्ही बाहेरच्या देशात गेलात ना, पॅरिस, लंडन, छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर आहे, मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ले पण आहे. मध्ये ती उडती खबर आली होती, छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार पुन्हा भारतात येणार आहे. नको, ती जगदंब तलवार आम्हा महाराष्ट्रातला नको. आमच्याकडचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली जाती जातीत काड्या टाकतात. त्यांना तलवारची काय गरज? त्यांना माचीसची गरज आहे. आम्हाला नको ती तलवार. आमची लायकी नाहीये स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याचं. जर तुम्हाला शंभूराजांची जन्मतारीख माहित नसेल, आपली लायकी नाहीये शिवभक्त म्हणून घेण्याची, या महाराष्ट्रात राहण्याची, स्वतःला मराठा म्हणून घ्यायची. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला ते तरी माहितीये? व्हॅलेंटाईन डे चॉकलेट डे सगळ्यांना, यातली एकही गोष्ट कोणाला माहिती. बघा, सुद्रा अजूनही वेळ गेलेले नाही. अजून हे जर आपला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल तर अजूनही आपण ते स्थापन करू शकतो. इथे बसलेल्या मुलींना माझा एक प्रश्न आहे. तुम्ही भाऊबीजेला भावाकडे गिफ्ट मागता ना? फक्त एक गोष्ट सांगतो, याच्या पुढे भाऊबीजेला आपल्या भावाला सांगायचं, दादा मला गिफ्ट नको, फक्त तू ज्या नजरेने माझ्याकडे बघतोस ना त्या नजरेने या संपूर्ण जेवढे तुला मुली दिसतात ना त्या सगळ्यांकडे बघायला शिक. त्यापेक्षा मोठं गिफ्ट मला भेटणार नाही. मुली, तुम्हाला सांगतो, तुम्ही असे फॅशनेबल शर्ट पॅन्ट घालून फिरता,
एकदा फक्त कपाळाला चंद्रकोर आणि भगवाच काळ घेऊन फिरा. कुठल्या मुलाची हिंमत नाही होणार तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. तुम्हाला जर कोणत्या पुरुषाने हात लावला ना तर तुमचा आईगण निघण्याच्या पहिले त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे. तरच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचं रक्षण केले आहे. आता मुलींना 50% आरक्षण आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुलींना 50% आरक्षण नव्हतं तर 100% संरक्षण. एकदा लढाई चालली होती. लढाई चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासमोर एक स्त्री आली आणि म्हणाली, मारो मुझे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा म्हणाला, बाई बाई माणूस जा, सोडली तुला. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे ते मराठी कोणालाही मारतील, पुरुषाचे हवे तेवढे तुकडे करतील, पण कोणत्याही बाईला हात लावणार नाही. असे छत्रपती शिवाजी महाराज जातात. एवढं सांग. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत्य श्री श्री अष्टपती गणपती भूपती हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचा आमचा नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय. जय भवानी जय शिवराय.